स्पेन ठरला यंदाचा फुटबॉल विश्वविजेता। अर्जेंटिनावर 1-0 मात करत स्पेनच्या युवा संघाकडून मेस्सीच्या पैठणचा पराभव। अतिरिक्त वेळ स्पेनच्या फेरेन टोरेसचा गोल स्पेनसाठी निर्णायक। सलग दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न अधुरं। अंतिम सामन्यातील पराभवानंतर लिओनेल मेस्सी भावूक, भर मैदानातच मेस्सीच्या डोळ्यात पाणी। T20 नंतर वनडे मालिकेतही भारताचा पराभव। अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 27 धावांनी विजय। रोहित शर्माची 138 धावांची शतकी खेळी व्यर्थ। कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा। मोर्चाला परवानगी नाही, दिल्ली पोलिसांची माहिती। परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई होणार, पोलिसांचा आंदोलकांना इशारा। सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार। इतरत्र हलवण्याची पत्नीची मागणी हायकोर्टानं फेटाळली, तर वांगचुक यांना हलवताना बळाचा वापर झाला नाही, हायकोर्टाचं निरीक्षण। केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, तर सरकारला खाली खेचायचंय। सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा एल्गार, तर देश मोदीमय झालाय भाजपचा पलटवार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार। नीट पेपरफुटी, राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची सकाळी 10 वाजता बैठक। गिरीश महाजनांच्या डीप फेक फोटो प्रकरणातील आरोपी भारत म्हस्के पोलिसांच्या ताब्यात। चौकशी दरम्यान आरोपीकडून फेक फोटो व्हायरल केल्याची कबुली, तर पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल। स्पेननं बलाढ्य अर्जेंटिनाला हरवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। अमेरिकेच्या न्यू जर्सीमधल्या मेट लाईफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेननं अर्जेंटिनाला 1-0 अशी या फरकानं मात दिली। अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या फेर्नान टेरेसनं या डागलेल्या गोलनं स्पेनच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे। या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं। निर्धारित 90 मिनिटात सामना गोलशून्य बरोबरीत होता, मात्र अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा बचाव भेदण्यात स्पेन यशस्वी ठरला आणि 106व्या मिनिटाला टॉरेसनं शानदार गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय। या विजयासह तब्बल 16 वर्षांनी स्पेननं पुन्हा एकदा फिफा विश्वचषकाचा मानकरी ठरलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो यांच्या हस्ते कर्णधार रॉड्रिगोनं विश्वचषक स्वीकारला आणि स्पेनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केलाय। तर या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा कमालीचा भावूक असा अंदाज पाहायला मिळाला। 2022 साली अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीनं यंदाही दमदार कामगिरी करत संघाला फायनलपर्यंत नेलं होतं, मात्र स्पेन समोर अर्जेंटिनाचं आक्रमण फिकं पडलं आणि त्यांना गोल करण्याची फारशी संधीच मिळाली नाही आणि त्यामुळे अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलंय। म्हणूनच सामन्यानंतर मेस्सीच्या डोळ्यात अश्रू तरळले, तो भर मैदानात रडताना दिसलाय। तर स्पेनच्या या दुसऱ्या विश्वचषक विजयामध्ये गोलरक्षक उनाई सिमॉनचाही मोलाचा वाटा आहे। सिमॉनने या संपूर्ण स्पर्धेत भक्कम बचाव करताना 8 सामन्यात केवळ एकच गोल स्वीकारलाय। अंतिम सामन्यातही अर्जेंटिनाच्या आक्रमणासमोर सिमॉन भिंत बनून उभा राहिला। त्याच्या याच कामगिरीमुळे विश्वचषकातील सर्वोत्तम गोलरक्षकासाठीचा गोल्डन ग्लोव्ह सिमॉनला देण्यात आलाय। पेपरफुटीची सरकारनं जबाबदारी घेतल्यास आज उपोषण सोडेन असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सीजेपीचे नेते आणि आम्ही चालत संसद भवनापर्यंत गेल्यावर सर्वच पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचा विश्वास आम्हाला द्यावा असंही त्यांनी म्हटलंय। मात्र प्रकृतीमुळे ते शक्य न झाल्यास खासदारांनी रुग्णालयात येऊन माझी भेट घेत मला हा विश्वास द्यावा असंही त्यांनी म्हटलंय। सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। जो एमपी और लीडर हैं, अगर सदैव उनका सफदरजंग हॉस्पिटल में मिलकर ये आश्वासन दे कि जो अकाउंटेबिलिटी की हम बात कर रहे हैं, एजुकेशन अकाउंटेबिलिटी की हम बात कर रहे हैं, अगर वो इस पार्लियामेंट सेशन में उठाएं और इस
disability और education reform रखी तेही वो काम अपना अनशन करेंगे। तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा आजचा 31वा दिवस आहे। कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा आज संसदेवर धडकणार आहे आणि त्यामुळे जंतर मंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र मोर्चाला अद्याप दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। या मोर्चामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पक्षाचा संसदेवर मोर्चा धडकणार आहे। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्यासह मोठ्या प्रमाणावर सीजेपीचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील। तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर, पार्लमेंट स्ट्रीट, सेंट्रल विस्टा, शंकर चौक, कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तसंच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे दिपके यांच्यासह आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। तर एकीकडे मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी शांततापूर्ण मार्गाने चलो संसद अशी हाक अभिजित दिपके यांनी दिली आहे। सोनम सर चाहते हैं कि ये मार्च सक्सेसफुल हो। सक्सेसफुल का मतलब सोनम सर के हिसाब से है कि ये मार्च पीसफुल हो और मैं सभी लोगों से रिक्वेस्ट करता हूँ इस मार्च को सक्सेसफुल बनाने के लिए, पीसफुल बनाने के लिए, जैसा सोनम सर चाहते हैं उसके लिए आप अपने साथ एक गुलाब का फूल लेकर आइए या फिर महात्मा गांधी की फ़ोटो लेकर आइए या फिर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की फ़ोटो लेकर आइए या फिर संविधान की किताब लेकर आइए। और याद रखिए, मैंने पहले ही कहा था, ये लोग बीजेपी के जो लोग हैं वो हमारे पीसफुल मार्च को बदनाम करने के लिए बाहर से कुछ गुंडे भेजेंगे और गलत नारे लगा सकते हैं या गलत हरकत कर सकते हैं। हम सभी को अलर्ट रहना है और ऐसे लोगों पर नज़र रखनी है। तर सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर या आंदोलनाला अजूनही परवानगी मिळालेली नाही, तर एकूणच आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आणि किती वाजता या मोर्चाला सुरुवात होईल? सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि सकाळी 9 वाजता अनेक पक्षांचे खासदार देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षांनी असं म्हटलं होतं की आमचे 8 खासदार या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्याशिवाय विविध ठिकाणाहून, वेगवेगळ्या राज्यांमधून काही कार्यकर्ते या मोर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत। सकाळी 9 वाजता हा मोर्चा संसदेच्या दिशेने जंतर मंतर येथून निघणं अपेक्षित आहे। त्याच दरम्यान सोनम वांगचुक यांनी देखील पोस्ट केलेली आहे की मी आज उपोषण सोडायला तयार आहे जर सरकारने या सगळ्या आमच्या मागण्यांची दखल घेतली तर, किंवा जर विविध पक्षांचे नेते आणि खासदार यांनी जर मला भेटून जर आश्वासन दिलं की मी संसदेमध्ये हा मुद्दा उचलेन किंवा आम्ही जर संसदेच्या दारापर्यंत पोहोचलो आणि आम्ही विविध पक्षाच्या खासदारांना, नेत्यांना भेटलो की आमचं हे जे आमचा जो म्हणणं आहे, आमचा जो प्रश्न आहे तो तुम्ही संसदेमध्ये उपस्थित कराल असं जर आश्वासन आम्हाला मिळालं तर उपोषण मी सोडेल, अशा प्रकारे पोस्ट ही सोनम वांगचुक यांनी देखील केलेली आहे। त्यामुळे आजच्या मोर्चावर अवलंबून आहे की सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटणार का, ते उपोषण सोडण्याला तयार होणार का। आणि त्याशिवाय सध्या दिल्ली पोलिसांनी आत्ताच्या माहितीनुसार आणि जी माहिती त्यांनी लोकांमध्ये दिलेली आहे त्यानुसार सध्या तरी कलम 144 जुन्या कायद्यातलं आणि नव्या कायद्यातलं कलम 163 लागू आहे आणि त्यानुसार या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये। त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या दृष्टीने जंतर मंतर पासून या आंदोलकांना बाहेर पडू दिलं जाणार नाही। नक्कीच, त्यामुळे जंतर मंतर पासून ते संसदेपर्यंत आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडणार आहेत। या सगळ्याचे अपडेट जाणून घेत राहू। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्लीमधल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यभरात विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून जोरदार आंदोलन केले जाणार आहे। मुंबईत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तीव्र धरणं आंदोलन केलं जाईल। दादर येथील चैत्यभूमी येथे असलेल्या अशोक स्तंभासमोर संध्याकाळी 4 वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे। प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन आणि ऑल प्रोग्रेसिव्ह पार्टीज आणि ऑर्गनायझेशन यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे। तसंच ठाण्यामध्ये सकाळी 11:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत ठाणे शासकीय विश्रामगृहासमोर हे आंदोलन केलं जाईल। तसंच पालघर, भिवंडी, पुणे, संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे।
तर दिल्लीत जंतर मंतरवरील सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं काल शिवाजी पार्कवर आंदोलन केलं होतं. आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला आव्हान दिलंय. शिवाजी पार्कवरच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांनी हजेरी लावली. तर आम्हाला कापलं तरी चालेल, झुकणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. त्याचवेळी भाजपनेही ठाकरेंच्या या आंदोलनावर जोरदार तोंडसूक घेतलंय. की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे, तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? हा देश काय धोरणांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत, या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. सरकार बदलण्याचा लढा आता सुरू झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तर त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता एक पोस्टर काहीतरी होतं, नाही हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत. तुम्हाला माहिती आहे मुंगरी लाल के हसीन सपने आपण बघतो ना, तसा प्रकार आहे. सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे. आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं, तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. जंतर मंतरवरच्या या आंदोलनाचं आव्हान कायम असतानाच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारची नवी कसोटी असेल. खासदार फोडाफोडी, राम मंदिरातील दानचोरी, नीट पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महत्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक या अधिवेशनात मंजूर करून घेण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. उन्हाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयकं विरोधकांनी एकमुखानं हाणून पाडलेली होती. यंदा अधिवेशनात एकूण 8 प्रमुख विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक लोकसभेत सादर केलं जाईल. अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करतील, तर गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानाचं अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 सादर करतील. ज्याप्रमाणे राष्ट्रगीत जनगण मनचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे, त्याचप्रमाणे वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या विधेयकाद्वारे करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन असणार आहे. तर विविध मुद्द्यांवरून विरोधक आजपासून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रलंबित आणि त्यामुळे विरोधकांकडे हे मुद्दे आहेत, तर त्याची मांडणी कशी केली जाते, कशा रीतीनं सरकारला घेरलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. राम मंदिर दान चोरीचा मुद्दा आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट पेपर फुटी, त्यासोबतच खासदार फोडाफोडी असे अनेक महत्त्वाचे मुद्दे गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून देशभरात गाजत आहेत आणि त्यामुळे त्याचं प्रतिबिंब संसदेत कसं उमटतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आता बातमी आहे मुसळधार पावसाची.
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर रात्रीपासून मुंबई शहर उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाचा जोर कायम आहे आणि त्याचा परिणाम आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या वाहतुकीवर होताना दिसतोय. मध्य रेल्वेची वाहतूक ही जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना ऑफिसला जाताना मोठी कसरत करावी लागू शकते. कारण पावसाची संततधार सुरू आहे, पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा आजचा दिवस कसोटीचा असणार आहे. तर मुंबईच्या उपनगरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाची संततधार कायम आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासून पावसाची संततधार पाहायला मिळते. ठाणे शहरातही रात्रीपासूनच धो पाऊस पडतोय. रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे. तर पूर्व द्रुतगती मार्गावर जोरदार पावसामुळे वाहनांची गती मंदावलेली आहे. पूर्व उपनगरामध्ये पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतही मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीमध्ये दमदार पाऊस कोसळतो. जालना शहरामध्ये लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्मिक नगर परिसरात दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष काही वेळातच हिंसक वळणावर पोहोचला. या हाणामारी दरम्यान लोखंडी रॉड आणि तलवारींचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सय्यद अहमद रियाज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 2 फॅमिलीमध्ये वाद झाला लहान मुलांच्या खेळण्यावरून. त्यामध्ये सय्यद अहमद रियाज याचा खून करण्यात आला. या संदर्भात आम्ही आता 2 आरोपींना अटक केलेली आहे. घटनास्थळ आम्ही बघून आलो आता आणि जो मयत आहे तो हॉस्पिटलमध्ये, त्याचा इन्क्वेस्ट आणि पुढची कायदेशीर कारवाई चालू आहे. एकूण 3 आरोपी आहेत. अमरावतीतलं वलगाव दुहेरी हत्याकांडानं आता गाजलेलं आहे. जुन्या वादातून चौघांची चाकूनं भोसकून हत्या झाल्याची माहिती मिळते. यामध्ये 2 तरुणांनी चाकूनं वार करून हत्या केलेली आहे. 2 तरुणांची हत्या झालेली आहे. संजोग जोशी आणि ऋतिक पंडित अशा हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सध्या पंढरपूरचे वेध लागलेत. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी पालखी घेऊन पंढरी चरणी नतमस्तक होण्यासाठी मार्गस्थ झालेत. अनेकांना या वारीत सहभागी होण्याची इच्छा असताना काहींना मात्र या वारीत सहभागी होता येत नाही. मात्र वाशिमच्या हर्षल हिवसे या शिल्पकलाकारांना आपल्या कलेच्या माध्यमातून खडूवर विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी साकारलेत. आकर्षक पद्धतीने शिल्पकलेतून कोरून या कामातून त्यांनी विठ्ठल रुक्मिणी साकारलेत. ते स्वतः वारीत सहभागी झाले. मी खडूमध्ये मूर्ती कोरण्याचा माझा कला आहे. या पहिले मी भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, अष्टविनायक गणपती हे खडूमध्ये साकारलेले आहेत. यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त माझी अशी इच्छा होती की आपण वारीला जाऊ शकत नाही, पण आपण आपल्या कलेच्या माध्यमातून तिथे आपली उपस्थिती दर्शवू शकतो. यामुळे मी खडूमध्ये यावेळेस वारकरी आणि विठ्ठल रुक्मिणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत भारताचा पराभव झालाय. इंग्लंडने 2-1 अशी आघाडी मिळवत मालिका जिंकली आहे. इंग्लंडनं भारतासमोर 388 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडकडून बेन डकेटची 141 धावांची खेळी तर जेकब बेथलच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 3 बाद 387 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून 388 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 137 धावांची खेळी केली आहे. शुभमन गिल आणि विराटच्या धावांच्या जोरावर भारत फक्त 370 धावांपर्यंत मजल मारू शकला. स्पेन ठरला यंदाचा फुटबॉल विश्वविजेता. अर्जेंटिनावर 1-0 मात करत स्पेनच्या युवा संघाकडून मेसीच्या पैठणचा पराभव. अतिरिक्त वेळ स्पेनच्या फेरेन टोरेसचा गोल स्पेनसाठी निर्णायक. सलग दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न अधुरं. अंतिम सामन्यातील पराभवानंतर लिओनेल मेस्सी भावूक. भर मैदानातच मेस्सीच्या डोळ्यात पाणी.
T20 नंतर वनडे मालिकेतही भारताचा पराभव. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 27 धावांनी विजय. रोहित शर्माची 138 धावांची शतकी खेळी व्यर्थ. कॉक्रोच जनता पार्टीचा आज संसदेवर धडक मोर्चा. मोर्चाला परवानगी नाही, दिल्ली पोलिसांची माहिती. परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई होणार, पोलिसांचा आंदोलकांना इशारा. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. इतरत्र हलवण्याची पत्नीची मागणी हायकोर्टानं फेटाळली, तर वांगचुक यांना हलवताना बळाचा वापर झाला नाही, हायकोर्टाचं निरीक्षण. केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको तर सरकारला खाली खेचायचंय. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा एल्गार, तर देश मोदीमय झालाय भाजपचा पलटवार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार. नीट पेपरफुटी, राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक होणार, तर अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची सकाळी 10 वाजता बैठक. राजकीय पक्षाच्या कार्यालयात SIRचे कॅम्प नको. BLOनं एकदा तरी मतदाराच्या घरी भेट देणं आवश्यक. माझाच्या बातमीनंतर निवडणूक आयोगाच्या सूचना. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं. रस्ते वाहतूकही मंदावली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाचा आजचा 31वा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा संसदेवर धडकणार आहे आणि त्यामुळे जंतर मंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र मोर्चाला अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. या मोर्चामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पक्षाचा संसदेवर मोर्चा धडकणार आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्यासह मोठ्या प्रमाणावर CJPचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील. तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर, पार्लमेंट स्ट्रीट, सेंट्रल विस्टा, शंकर चौक, कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या संवेदनशील भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसंच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अभिजित दिपके यांच्यासह आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान जंतर मंतरवरच्या आत्ताच्या सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अहमद बिलाल यांनी. दिल्ली पुलिस की तरफ से जो सुरक्षा है वो भी यहाँ पर कड़ी की गई है. वज्र वाहन जो है वो यहाँ पर लगाए गए हैं और इसके अलावा मोबाइल कमांड कंट्रोल व्हीकल जो है वो भी लगाया हुआ है. और इसके अलावा आपको हम तस्वीरें दिखा दें कि जो है वो यहाँ पर जो राइट कंट्रोल व्हीकल है उसको वो भी जो है वो यहाँ पर लगाए हुए हैं. बड़ी संख्या में RAF के जो जवान हैं उनकी तैनाती जो है वो यहाँ पर की गई है. दिल्ली पुलिस के जो जवान हैं उनकी यहाँ पर तैनाती जो है वो की गई है. और जैसा कि आपको बता दें कि आज से पार्लियामेंट सेशन की शुरुआत हो गई है. संसद के मानसून सत्र की शुरुआत हो गई है. पहला दिन जो है वो संसद के मानसून सत्र का है. पुलिस की तरफ से बार बार ये कहा गया है कि किसी भी तरीके की जो मार्च है उनकी तैयारी जो है वो उनकी जो इजाज़त है वो नहीं दी गई है और ना ही जो है वो CJP की तरफ से मांगी गई है. ऐसे में आपको बता दें कि 21 दिनों तक सोनम वांगचुक जो भूख हड़ताल पर बैठे थे और 2 दिन पहले उनको जो है वो अस्पताल में जो है वो एडमिट कराया गया. हालांकि कल रात की अगर हम आपको अपडेट दे दें तो सोनम वांगचुक की पत्नी ने जो है ये बात ज़रूर कही है कि आज सोनम वांगचुक जो है वो अपना अनशन खत्म करेंगे. उनसे जो है नेता अगर आकर के मिलते हैं. लेकिन कॉक्रोच जनता पार्टी की तरफ से जो संसद मार्च का जो आह्वान है वो जो अपील की गई है वो अभी भी जो है वो की गई है कि सुबह 9 बजे से ये मार्च जो है वो शुरू किया जाएगा, जो अभी तक का प्लान है. और उसी को देखते हुए बड़ी संख्या में जो लोग हैं वो यहाँ पर जंतर मंतर के बाहर इकट्ठा हुए हैं. कैमरा पर्सन राजेश कुमार के साथ अहमद बिलाल, ABP न्यूज़, दिल्ली.
आता बातमी आहे नीट फेरपरीक्षा निकालाच्या घोळाची. नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळानंतर आता पालक थेट हायकोर्टात धाव घेणार आहेत. पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टात याचिका दाखल करणार आहेत, तशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे. या याचिकेत राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएला पक्षकार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान 13 जुलैला नीटच्या अधिकृत वेबसाईटवर आर्यनला OMR शीटमध्ये तब्बल 720 पैकी 707 गुण मिळाले होते. या गुणांनुसार आर्यन हा संपूर्ण देशात पहिल्या 10 मध्ये आला होता. सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा आर्यनला नवीन OMR शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आल्यानं सर्वांनाच धक्का बसला. आधीच नीट पेपरफुटी विरोधात देशात वातावरण पेटलेलं असताना आता फेर परीक्षा घेण्यात आली आणि त्यांच्या निकालातही मोठा घोळ झाल्यानं संताप व्यक्त होतोय. आता बातमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या मतदारसंघ फेररचनेवरून नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. सरकारनं विरोधकांच्या सूचना मान्य केल्यास आणि सरसकट 50% जागा सर्व राज्यात वाढतील ही सूचना मान्य केल्यास विधेयकाचा विचार करू असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. खासदार सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला 2 दिवस उलटत नाहीत तोच पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र विरोधाभासी मत व्यक्त केलंय. मतदारसंघ फेररचनेला त्यांनी कडाडून विरोध केलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगतायत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली स्वतंत्रपणे भेट, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत होत असलेल्या विविध विधानं यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झालाय. आता मतदारसंघ फेररचनेवरून पवार कुटुंबातच विरोधाभास असल्याचं समोर आलंय. तर रोहित पवारांनी एक पोस्ट करत कशा प्रकारे निषेध व्यक्त केलाय आपण पाहूयात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं. मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिल्यास पालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल. तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केलाय. त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे. संघर्ष करायचा की तडजोड हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा. आता अपना टाइम आएगा म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर अपना टाइम आ गया हा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीनं निर्णय घेण्याची गरज आहे. दरम्यान शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते देखील पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. एबीपी माझाच्या बातमीची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. SIR मधील गोंधळ एबीपी माझानं समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगानं BLOंना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. माझानं राजकीय पक्षांच्या कार्यालयात SIRचं काम सुरू असल्याचा प्रकार समोर आणलेला होता. त्यानंतर आता SIRचं काम राजकीय पक्षांच्या कार्यालयात करू नका अशा सूचना राज्य निवडणूक आयोगानं सर्व BLOंना दिलेल्या आहेत असं समजतंय. त्यामुळे माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय.
तर SIR अभियानात निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या नियमानुसार काम न केल्यास BLNवर कारवाई होणार आहे। ABP माझाच्या बातमीची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे। SIR मोहीम राबवताना निवडणूक आयोगाच्या निश्चित केलेल्या नियमानुसारच मोहीम राबवावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी BLNना तंबी दिली आहे। नियमानुसार काम न केल्यास कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे। स्पेसिफिकली आपण सांगितलंय की आपण डिजिटायझेशन वगैरे करताना आपण पोलिंग बूथवर बसावा। या आपले जो कार्यालय जो आपले डिजिटायझेशन सेंटर्स आपण स्थापन करून दिले, जसे तहसील कार्यालयामध्ये एक डिजिटायझेशन सेंटर्स असतो, त्या ठिकाणी बसूनच काम करावा आणि मतदारांशी संपर्क करण्यासाठी घर टू घर भेट द्यावा। कुठल्याही प्रकारची तक्रार या संदर्भात येत असेल की ते म्हणजे हे जो भारत निवडणूक आयोगाचे जो स्पष्ट निर्देश आहेत त्याच्याशिवाय कुठल्या प्रकारचे काम कुठेही चालू असेल तर ताबडतोब आपण संबंधित स्थानिक ERO जो आहे, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, जो आपले प्रांत असतो युजली या उपजिल्हाधिकारी असतो, त्यांच्याशी आपण ताबडतोब संपर्क साधावा। तर छत्रपती संभाजीनगरमध्येही ABP माझाच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय, कारण मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांच्या गृहभेटीतच कामकाज करावं आणि त्यांनी वेगवेगळ्या पक्ष कार्यालयातून SIRचं काम करू नये अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं समजतंय। माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्याचं समजतंय आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या BLOंना तंबी दिलेली आहे की सगळ्या मतदारांच्या घरी जाणं हे बंधनकारक असेल, कुठल्याही पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन हे काम करू नये। तर सध्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR सुरू आहे आणि त्या कामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3264 BLOंची नेमणूक झालेली आहे। मात्र आता राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये बसून हे BLO कामकाज करतात असं बोललं जातं आणि ABP माझानं ही परिस्थिती समोर आणल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने देखील दखल घेतलेला आहे आणि त्यामुळे हे कामकाज अधिक पारदर्शक व्हावं असा निवडणूक आयोगाचा त्यामागचा हेतू हा असफल ठरतोय का अशी शंका उपस्थित केली जात होती। मात्र माझाच्या या दणक्यानंतर आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। निवडणूक आयोग असो किंवा आता जिल्हाधिकारी असो यांनी BLOंना तंबी दिली आहे। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्येप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात। शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर पती-पत्नीसह 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर दाम्पत्य नॉट रिचेबल आहे। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकर दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली आहे। त्यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 नंतर सुनावणी होईल। दरम्यान नॉट रिचेबल धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती। खलील शेख हे रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार होते। रवींद्र धंगेकर यांचा या आत्महत्येच्या केसमध्ये कुठलाही दुरान्वयी संबंध नाही, पत्नीचा देखील संबंध नाही, परंतु केवळ त्या 1 वर्षभरापूर्वी मागील 1 वर्षाबरोबर त्या भागीदारी फर्ममध्ये रिटायर झाल्या असताना सुद्धा केवळ द्वेषापोटी आणि त्यांच्या विरुद्ध खोटी केस करण्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो। गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाबाबत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेत। गोसेखुर्द प्रकल्पाचं काम ज्या ठेकेदारांनी घेतलं तो राजकारणी आहे आणि एक आमदार त्याचा पार्टनर असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। ऑक्टोबर 2026 मध्ये या कामाची मुदत संपत आहे, मात्र हे काम अद्यापही 15% वर पूर्ण झालेलं नाही। पुढील 3 वर्ष हे काम पूर्ण होणार नाही, मग याला जबाबदार कोण असा सवाल विचारत सरकारला ठेकेदार बदलण्याची वडेट्टीवार यांनी सूचना केली आहे। ठेकेदारामुळे नाही झाला, तिथे मधात मशिनरी घालून ठेवल्या होत्या, काय कोणाला मारायचं काय, वाचले काय, ऑफिसमध्ये जाऊन कसे ऑफिस चालवतात पाहतो मी, हे काही करू शकत नाही। काम कोणी काम घेऊ, तो आमदार घेऊ, त्या दिवशी मला सांगा, आम्ही ठेकेदार थोडी आता आजचा किती दिवस काम तर वेळेवर पूर्ण करायला पाहिजे ना। 1 मिनिट सांगा।
आता छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी येते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपदाची पहिली 2 वर्ष शिवसेनेकडे तर पुढची 2 वर्ष भाजपकडे जातील, तर शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। उपाध्यक्षपदासाठी भाजपचे दिनेश परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे। आज बँकेच्या संचालक मंडळासमोर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर या सत्ता समीकरणावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या निवडीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचे कान टोचले। सरोज अहिरेंनी मतदारसंघातल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांसोबतचं फोनवरचं ते संभाषण फेसबुकवर पोस्ट केलं होतं। त्यावरून गिरीश महाजन यांनी सरोज अहिरेंना समज दिली आहे। फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून ऐकवणं हे चांगलं नसून लोकप्रतिनिधी असल्याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात महाजनांनी सरोज अहिरेंचे कान टोचले। शेळींच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलो दुपारी की असं योग्य नाही म्हणून, पण त्याचे काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टीची एवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की त्या आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही। तुमचा काय विषय आहे, काय नाही ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा, पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवर ते सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही। नागपूरच्या शहरातल्या अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये मेलेले झुरळ आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कुणाल नरसापूरकर यांनी कुटुंबासह भोजन करत असताना प्रकार उघडकीस आणल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं तातडीनं रेस्टॉरंटवर धाड टाकलेली आहे। तपासात स्वयंपाकघरात अस्वच्छता तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ अयोग्य पद्धतीनं साठवल्याचं आढळून आल्यानं रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय। त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा एफडीएनं दिला आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर येथील बेंगलोर अयंगार्स बेकरीवर अन्न सुरक्षा विभागानं नुकतीच धडक कारवाई करत परवाना तात्काळ निलंबित केलेला होता। तसंच जन आरोग्याचा धोका लक्षात घेऊन व्यवसाय बंद करण्याचे आदेशही देण्यात आले होते। अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत बेकरीमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणामध्ये अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचं आणि मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचं उघड झालं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र या कारवाईनंतरही संबंधित बेकरी सुरू असल्याचं दिसून येत आहे। तसंच आतमध्ये अन्नपदार्थ तयार करण्याचं कामही सुरू आहे। या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू होताच संबंधित व्यवसाय चालकानं काही वेळातच हे दुकान बंद केलं। एक महत्त्वाची बातमी येते। सार्वजनिक दृष्टिक्षेपात जातीय अपमान झाल्यास अटकपूर्व जामीन मिळणार नाही। उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलाय। अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 18 लागू झाल्यास अटकपूर्व जामिनाला बंदी असेल। नागपूर खंडपीठानं हा निर्वाळा दिलाय। पब्लिक व्ह्यू संकल्पनेचा उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रकरणात आरोपीचं अटकपूर्व जामीन अपील फेटाळण्यात आलेलं आहे। फर्निचर दुकानासमोर भरदिवसा जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप झालेला आहे। साक्षीदार आणि तपासातील कागदपत्रांवरून घटना सार्वजनिक दृष्टिक्षेपात घडल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होते, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे आणि त्यामुळेच हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे। तर नागपूर खंडपीठाचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे। धर्म बदलल्यानं किंवा धर्माचं पालन केल्यानं जन्मजात जात बदलत नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलंय। धर्म आणि जात या 2 स्वतंत्र संकल्पना असल्याचं नागपूर खंडपीठानं स्पष्ट केलंय। जात वैधता नाकारण्याचा जात पडताळणी समितीचा आदेश
उच्च न्यायालयानं रद्द केलाय। अमरावतीच्या विद्यार्थिनीला 4 आठवड्यात वाणी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। जैन धर्माचं पालन केल्यामुळे जन्मानं मिळालेली जात बदलत नाही, असं या प्रकरणात न्यायालयानं स्पष्ट निरीक्षण नोंदवलंय। दक्षता पथकाच्या अहवालात विद्यार्थिनीचं कुटुंब वाणी समाजातील असल्याची नोंद आढळलेली आहे। शाळेच्या दाखल्यातील धर्माच्या नोंदीला अवाजवी महत्त्व दिल्याबद्दल समितीवर न्यायालयानं ताशेरे ओढलेत। घटनापूर्व विश्वसनीय कागदपत्रांकडे दुर्लक्ष केल्यानं समितीचा निर्णय कायद्याला धरून नसल्याचं मतही न्यायालयानं व्यक्त केलंय। नागपूरमधून आणखी एक बातमी येते। विना परवानगी खोदकाम केल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मनपाचे आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलाय। शहरात रस्ते खोदल्यामुळे पाईपलाईन, विद्युत आणि टेलिफोन केबल्स यासारख्या आवश्यक सेवा विस्कळीत होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर आता शहरात कोणत्याही स्वरूपाचं खोदकाम करण्यापूर्वी मनपाची पूर्व परवानगी घेणं हे बंधनकारक असेल। आता अपडेट आहे वारीमधून। आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं सराठी येथे नीरा नदीवर स्नान होतंय। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। वारीमधला हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो। तुकाराम महाराजांच्या पादुकांना आता नीरा स्नान केलं जाणार आहे। तुकोबांच्या पालखीचं नीरा स्नानाचा हा सोहळा आपण पाहतोय। थेट सराठी इथून हा सोहळा आपण पाहतोय। वारीमधला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो। रोमहर्षक असा हा सगळा सोहळा असतो आणि हा सोहळा आपण पाहतोय। तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे नीरा नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी यंदा आहे आणि आपण पाहतोय की हा अभूतपूर्व सोहळा आता सुरू झालेला आहे। सराठी इथे तुकोबारायांच्या या पादुकांना नीरा स्नान केलं जात आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या थेट नीरा नदी काठावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, हा अतिशय महत्त्वाचा असा वारीतला टप्पा असतो। या सगळ्या प्रथेचं महत्त्व किती आहे आणि कशा रीतीनं वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय? माधवी, तू जे समोर बघतेस हे की जशी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि ही स्नान घालण्याची परंपरा तेव्हा सुरुवात झाली ज्यावेळी या नीरा नदीवर पूल नव्हता आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळेस पंढरपूरकडे जात होता त्यावेळी इथून या पुलाला पूल नसल्यामुळे पाणी खूप असायचं आणि त्यावेळी कोळी समाजाची मंडळी आपल्या खांद्यावरती ही पालखी पुढे तीरावरती वाहून येत होते आणि म्हणून केवळ कोळी समाजाच्या सन्मानासाठी, कोळी समाजाच्या कृतज्ञ भावनेसाठी इथे म्हणजे सराठीमध्ये अवघं अकलूजपासून 2 किलोमीटरचं अंतर आहे। म्हणजे हा एकमेव वारीतला टप्पा आहे जिथे केवळ 2 किलोमीटरवरती पालखी जाऊन विसावते। पण कोळी समाजासाठी हा सराठीमध्ये थांबली। कोळी समाजाने याला स्नान घातलं आणि आता आपण बघतोय की हा पालखी सोहळा पुढे जातोय आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे की आज हा पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। कारण या नीरा नदीच्या काठावरतीच म्हणजे नीरा नदी ही बॉर्डर आहे सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची। आता हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या पुलावरनं पुढे ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे खासदार आणि एकूण प्रशासनाची मंडळी या ठिकाणी मोठे स्वागत करत असते। आणि पंढरपूर ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस वैष्णव भक्त जात आहेत त्यावेळी यांचा उत्साह वाढताना पाहायला मिळतो। आपण बघतोय त्यातलाच एक प्रकार 12 बलुतेदारांना सोबत घेणारी ही पालखी। नक्कीच गोविंद, अतिशय महत्त्वाचा असा हा वारीतला टप्पा आहे। त्यामुळे वारीतले हे सगळे महत्त्वाचे टप्पे तुमच्याकडून